महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विधानसभेत महाराष्ट्राचा 2026 ते 27 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः अर्थसंकल्प मांडल्याचं दिसलंय। खरं तर या अर्थसंकल्पाची मोठी तयारी दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती। मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वीकारत हा अर्थसंकल्प सादर केला आणि तो अजित पवारांना समर्पितही केला। या अर्थसंकल्पात शेतकरी, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि उद्योग यावर विशेष भर देण्यात आलाय। तसंच काही वस्तू स्वस्त तर काही वस्तू महाग करण्याचे निर्णय सरकारने घेतले असल्याचं दिसतंय। त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त झालंय, काय महाग झालंय आणि कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। आजचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की अजितदादांनी 11 वेळा बजेट मांडलं, त्यांच्या काही करडी स्वभावामुळे शिस्त राखली गेली आणि हा त्यांच्याच हाताने तयार झालेला अर्थसंकल्प आहे जो मी फक्त सादर करतोय। दरम्यान फडणवीस यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित करताना त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे। तसेच बारामतीत त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी निधीची तरतूद देखील केली गेली आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या 2026 ते 27 वर्षाच्या अर्थसंकल्पातून काय स्वस्त झालंय हे आपण जाणून घेऊया। यात राज्य सरकारने काही आरोग्य आणि तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तूंवरील कर कमी करत नागरिकांना दिलासा दिलाय। जसं की मधुमेहावरील उपचार, कर्करोगावरील औषधं, क्रीडा साहित्य तसेच वैद्यकीय उपकरणं आणि सौर पॅनेल स्वस्त झाले। यामुळे आरोग्य उपचार आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना मिळणार आहे असं सरकारचा दावा आहे। आता काय महाग झालंय ते सांगते। सरकारने आरोग्यासाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या वस्तूंवर कर वाढवण्याचा निर्णय घेतला। महाग झालेल्या वस्तूंमध्ये दारू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ यांचा समावेश आहे। आता या निर्णयामुळे राज्याच्या महसुलात वाढ होण्याबरोबरच व्यसनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला गेला। स्वस्त महाग नंतर पुढे महाराष्ट्रातील अर्थसंकल्पात कोणत्या 10 मोठ्या घोषणा करण्यात आल्यात हे सांगते। पहिला म्हणजे हा अर्थसंकल्प 2047च्या विकासाकडे जाणार आहे। महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत, यासाठी एक स्थायी समिती स्थापन करून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी निधी दिला जाणार आहे। संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड या ठिकाणी पायाभूत सुविधा केल्या जातील। तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांचं काम पूर्ण झालंय आणि ग्राम समृद्धी अभियान राबवलं जाणार आहे। पुढे दुसरी घोषणा केली ती म्हणजे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून अजितदादा पवार यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे। त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार देखील सुरू केला जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पुढे तिसरी घोषणा केली गेली ती म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला। ग्राम सडक योजनेअंतर्गत 30,000 गावं जोडली गेली आहेत। तसेच यात 2450 किलोमीटर रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून 23,000 पुलांचं काम हाती घेतलं गेलंय। मुंबई पुणे जलद गती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे। पुढे चौथी मोठी घोषणा करण्यात आली आहे ती म्हणजे गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुरांचा देखील आता सहभाग करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तसेच आजच्या अर्थसंकल्पात पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे, ज्यात 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव याची माहिती दिली जाणार आहे। एवढंच नाही तर 4ही कृषी विद्यापीठात AI ची मदत घेतली जाते। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते। तसेच ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात येत आहे, ज्यात 1,31,00,000 फार्मर ID फेब्रुवारी पर्यंत झाले आहेत।
4 वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि आगामी 2 वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे. पुढे 5वी घोषणा करण्यात आली आहे, ती म्हणजे राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आलंय. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघु केंद्र स्थापन केले जातील, ज्यामुळे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर बसवणार असून बांबू विकास प्रकल्प वाढवणार असल्याची घोषणा देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुढे 6वी घोषणा करण्यात आली आहे, ती म्हणजे मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यात आली आहे. पुणे हे GCC साठी देशात सर्वाधिक पसंतीचं शहर आहे. त्यामुळे जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओज तयार करणार असल्याची माहिती या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुढे 7वी घोषणा करण्यात आली आहे, ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोपवे प्रकल्प उभारणार असून पुढे नागपूरच्या रामटेक मध्ये 3री चित्रसृष्टी उभारणार असल्याची घोषणा केली गेली आहे. पुढे 8वी घोषणा मुंबईकरांसाठी करण्यात आली आहे, ती म्हणजे मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार आहे. अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार आहे. राज्यात 1200 किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारणार आहेत. तसेच 6000 किमीचे द्रुत गती मार्ग विकसित करणार असून 2029 पर्यंत 165 किलोमीटर मेट्रो मार्गिका तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याचबरोबर दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार असून दुसरीकडे वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार असल्याची आणि पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात असून लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुढे 9वी घोषणा अत्यंत महत्वाची आहे, ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा आज करण्यात आली आहे. तसेच वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. 10वी शेवटची घोषणा करण्यात आली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे आणि या योजनेकरिता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे. एकंदरीत पाहता महाराष्ट्राचा 2026चा अर्थसंकल्प हा शेतकरी, ग्रामीण विकास आणि उद्योग यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलाय. काही वस्तू स्वस्त करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झालाय, तर व्यसनाधीन वस्तूंवर कर वाढवून महसूल वाढवण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. तुमचं या अर्थसंकल्पाबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.